लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्ट स्लीवची खूप नवीन आणि ट्रेंडिंग डिझाईन दाखवणार आहे. तर आपण थोडा पण टाईम न वेस्ट करता कटिंगला आणि स्टिचिंगला स्टार्ट करूया. तर मी तुम्हाला स्लीवची पहिली लेंथ वगैरे किती आहे हे एकदा मेजरने दाखवते. मी स्लीव्स कटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे स्लीव्स माझी 6 इंचाची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 7 इंचाची घेतलेली आहे आणि साईडला मी 4 इंचाचं घेऊन स्लीव्स डाऊन केलेले. मी स्लीवचं कटिंग ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे. तुम्हाला जर स्लीव्स कशी कटिंग करायचे ते जर शिकायचं असलं, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असला तर तुम्ही तिथून बघू शकता आणि माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला खूप इझिली भेटले जातील. आता तुम्ही बघू शकता इथे मी स्लीवचं मेजरमेंट टाकलेलं आहे आणि मेजरमेंट तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे. आता मी इथे 2 इंचाचं पहिलं लायनिंग करून घेतलेलं आहे. 2 इंचावरती आपल्याला ही पट्टी कटिंगमध्ये काढून टाकायची आहे. दोन इंचावरती असं लायनिंग करून मार्क करून घ्यायचं आहे. आता ही आपल्याला पट्टी कट करून घ्यायची. ही पट्टी आपण साईडला ठेवायची आहे आणि आपल्याला जी डिझाईन करायची आहे त्यासाठी आपल्याला नेट लागणार. तर मी नेटसुद्धा आणलेलं आहे. हे नेट मार्केटमध्ये खूप इझिली अवेलेबल भेटतं. तर तुम्ही बघू शकता. आता इथे आपण स्लीव्सला पहिलं मार्किंग करून घेऊया. तर इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्क करायचं. स्लीव्सला 2.5 इंचावरती मार्क करून आपल्याला क्रॉसमध्ये स्लीव्सला लाईन खेचून घ्यायची. हे बघा इथे आपल्याला 1/2 इंच सोडायचं आहे वरती आणि नंतर त्याला आपल्याला क्रॉस लाईनमध्ये ह्याला कट करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी अस्तरवरती ड्रॉ केलेलं आहे. आता हेच आपल्याला कॅनव्हासवरती ठेवून परत आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे. बघा इथे मी कॅनव्हासवरती ठेवून परत त्याला ड्रॉ करणार आहे आणि थोडंसं अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घेऊन त्याला कटिंग करायचं आहे. बघा मी सेफ कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे जो अस्तरचा कपडा आहे त्याच्यावरती ठेवून आपण ह्याला स्टिच करून घेऊया. जर मेजरमेंट जर कमी असेल किंवा एखादी लेडीज जर बारीक असेल तर तुम्ही इथे 2.5च्या बदली 2 इंच सुद्धा घेऊ शकता. इथे सेंटरमध्ये ठेवून तुम्ही हवं तर पिनअप करा, नंतर त्याला शिलाई मारू शकता आणि कॉर्नरवरती तुम्ही तिथे सुई आतमध्ये टाकून त्याला कपडा टर्न मारायचा आहे, कारण त्याच्यामुळे कॉर्नर खूप छान येईल. बघा मी कॅनव्हास लावून घेतलेला आहे. आता आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती ठेवून आपल्याला ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जो एक्स्ट्राचा कॅनव्हास आहे तुम्ही कट करून घेतो. ही डिझाईन बनवल्यानंतर खूप सुंदर दिसते.
हिला आपण पहिला पिनअप करून घेऊया, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, कपडा हलणार नाही. हे बघा, मी पिनअप करून घेतलेलं आहे. आता आपण याला शिलाई मारून घेऊया. मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता ह्याला जो मधला एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आणि इथे जो मेन सेंटर आहे तिथे थोडंसं कट मारायचं आहे. कट मारताना लक्ष द्या की शिलाईकडे कट जाणार नाही, आणि छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे तिथे. आणि आपल्याला आता हा कपडा आहे तो आतमधल्या साईडला फोल्ड करायचा. आता ह्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायची. मी शिलाई मारून घेतलेली आहे. कॅनव्हास बघा आतमध्ये, आपल्याला डबल मेहनत नाही लागत आहे त्यासाठी, की म्हणजे कपड्याला कॅनव्हास जोडा वगैरे. मी तुम्हाला खूप सोपी पद्धत करून सांगितलेली आहे. आता जी ओपन साईड आहे त्याला तुम्ही शिलाई मारून घ्या. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेते. तुम्ही बघू शकता फिनिशिंग टाईपमध्ये मी कॅनव्हास बसवून घेतलेला आहे. आता पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याला आपण जरा साईडला ठेवूया. आपण जो नेट आणला आहे मरून कलरचा, त्याचे मी 2 पार्ट घेऊन करून घेणार आहे, कारण आपल्याला 2 स्लीव्सला लावायचे. मी याला मधून कट करून घेते. आता याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. हे बघा, सेंटरवरती मी कट मारते, आणि त्या कटपासून दोन्ही साईडला आपल्याला 2-2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. नेटचा कपडा आहे त्याच्यामुळे मार्किंग जशी पाहिजे तशी होईल की नाही माहीत नाही, पण तिथे तुम्ही मग कटसुद्धा मारू शकता, का तर चॉकचं मार्किंग काही एवढं प्रॉपर होणार नाही. मी कट मारून घेते 2-2 इंचावरती. दोन्ही साईडला पण आपल्याला 2-2 इंचावरती सेंटरच्या मार्कपासून 2-2 इंचावरती कट मारून घ्यायचं आहे. हे बघा, दोन्ही साईडला मी 2-2 इंचावरती कट मारून घेतलेला आहे. तर हा जो सेंटरचा आहे त्याच्यावरती आपण ह्या साईडून दोन्ही साईडून एक एक प्लेट्स अशी करून घ्यायची. 2-2 इंचावरती जे मार्क केलेले आहेत
ते प्लेट्स आपण एकावरती एक ठेवून घ्यायचे बघा. आता याला मी शिलाई मारून घेते. आता दुसऱ्या साईडचे पण प्लेट्स आपल्याला तसेच हे करायचे आहेत. बघा मी दोन्ही साईडला एकदम अपोजिट प्लेट टाकलेले आहेत. आता आपल्याला वरच्या साईडच्या प्लेट बसवून घ्यायचे आहेत. तर वरच्या साईडच्या प्लेट बसवायला थोडा टाइम जातो. बघा वन साईडचे प्लेट मी बसवलेले आहेत. आता दुसऱ्या साईडचे पण प्लेट आपण असेच बसवणार. दुसऱ्या साईडचे प्लेट अपोजिट आहेत, ते आपण प्लेट आपण असेच बसवून घेणार आहे आणि त्याला पिनअप करणार आहे. बघा प्लेट खूप छान अशा बसवून घेतलेले आहेत मी. आता याला आपण शिलाई मारून घेऊया. बघा आता आपण पिना काढून घेऊया. आता जो आपल्याला आपण कॅनव्हास लावला होता तो पार्ट घेऊन इथे मध्ये सेंटरला ठेवून एक पिनअप करून घेऊया. मग वरच्या साईडला आपण व्यवस्थित अटॅच करून घेऊया. पहिला आपण इथे सेंटर व्यवस्थित ठेवून त्याला एक पिन लावून घेऊया नेटवरती. आणि आता आपल्याला वरच्या साईडच्या पिना कपड्यासोबत अटॅच व्यवस्थित करून घ्यायचे. बघा आता मी याच्यावरती शिलाई मारून घेते. तुम्ही बघू शकता इथं सेंटरला मी पिन लावून घेतलेली आहे आणि आता मी याच्यावरती शिलाई मारून घेणार आहे. शिलाई मारताना याच्याकडे लक्ष द्या की आपल्याला प्लेट्स थोडे पण इकडे तिकडे झाले नाही पाहिजेत. जसे आपण त्याला शिलाई मारले त्याच्या अकॉर्डिंगच ते राहिले पाहिजेत. बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता ज्या पिन आहेत त्या काढून घेते आणि जो एक्स्ट्राचा नेट आहे तो कट करून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली स्लीवचं लुक कसं आहे ते दिसेल. हे बघा खूप सुंदर असं लुक रेडी झालेलं आहे. आता जी आपण 2 इंचाची पट्टी काढली होती ती कशी आपण ह्याला अटॅच करायची मी ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण आता हे तुम्ही बघू शकता खूप सिंपल पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला
कसं करायचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे शिलाई काय व्यवस्थित एकदा शिलाई मारून घेते. जो काही एक्स्ट्राचा नेट वगैरे असेल तो कट करून घ्यायचा आहे. स्लीवचं आपल्याला सेट व्यवस्थित प्रॉपर द्यायचं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन रेडी झालेली आहे. नेटचा कपडा असल्यामुळे थोडं बसवायला थोडा प्रॉब्लेम होता, तर तुम्ही पिनअप वगैरे केलं तर खूप इझिली बसून जाईल. आता आपण हे जरा साईडला ठेवूया. आपल्याला जो आपण 2 इंचाची पट्टी काढलेली आहे ती घेऊया आणि त्याच्याच मापाचं आपल्याला इथे कॅनव्हास काढून घ्यायचं आहे. इथं आपल्याला कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. मी इथे कॅनव्हास कट करून घेतलेला आहे. आता हा कॅनव्हासचा याच्यात 2 पट्टे आहेत, त्यातली मी एक पट्टी काढून घेते. मग आपल्याला हा कॅनव्हासचा सेंटर काढायचा इथे. बघा सेंटर आहे. तर इथून आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये मार्क करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त रुंद नाही करायचं, आपल्याला अर्धा इंचावरतीच आपल्याला हे करायचं आहे. जास्त हे केलं तर ते स्लीवचा जो बीचा शेप आहे तो जास्त स्प्रेड होईल. अर्धा इंचावरती घेऊन वरच्या साईडला मी 1 इंचाचं घेऊन हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं त्याला बीचा शेप दिलेला आहे. आता त्याच्यावरती आपल्याला हे जे अस्तर आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे. बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता हा जो एक्स्ट्राचा कॅनव्हास आहे तो मी कट करून घेणार आहे. आता ह्याच्याच मेजरचा आपल्याला कपडा पण कपड्याची पट्टी घ्यायची. आपण अस्तर आणि कॅनव्हास फक्त जॉईंट केले, तर ह्याच मेजरमेंटच्या आपल्याला पट्ट्या काढायच्या आहेत. मी 2 पट्ट्या एकदम काढते. हा माझा मेन फॅब्रिक आहे. मला पट्टी थोडीशी कमी पडते, तर मी त्या साईडला थोडंसं जॉईंट करून घेते पट्टीला. मेन फॅब्रिकला थोडीशी पट्टी जॉईंट करते. पट्टी मी कपड्याची काढून घेतली आहे. तर त्याच्यावरती आपल्याला कॅनव्हास असं उलटं ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची.
खालच्या साईडून फक्त. आणि जसं आपल्याला मध्ये व्हीचा शेप दिलेला आहे त्याच्या अकॉर्डिंगच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघू शकता मी कॅनव्हास ठेवून त्याला कपड्याला अटॅच करून घेतलेला. तर हा जो व्ही नेकचा शेप आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि ते मध्ये एक सेंटरला कट मारायचं आहे आता त्याचं फिनिशिंग चांगलं यावं म्हणून. त्याला मी पलटी करून घेणार आहे. जे टोक्स आहेत ते तुम्ही सुईच्या टोक्याने काढू शकता. आता ह्याला आपण दाब शिलाई मारून घ्यायची. ह्याला आपण शिलाई मारून घेऊया. आता जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हा जो व्हीचा शेप आहे तो खूप छान झालेला आहे. जसं मला हवा होता तसंच झालेलं आहे. तर ह्याला तुम्ही जास्त असं स्प्रेड करू नका कारण त्याच्यामुळं काय होतं असं पसरलं जाईल आणि त्याचा लुक पूर्ण खराब होईल. आता ह्याला आपल्याला स्लीव्सला अटॅच करून घ्यायचं आहे. स्लीव्सला मी पहिली स्ट्रेट शिलाई मारून घेणार आहे. मला एक्झॅक्टली कसं स्लीव्सला अटॅच करायचं आहे त्याच्या अकॉर्डिंग. तुम्ही बघू शकता. आता हे मी इथे मध्ये आपल्याला जो व्हीचा शेप आहे तो इथे मध्ये सेंटरला ठेवून पहिली शिलाई मारून घ्यायची. नाही तर तुम्ही पिनअप सुद्धा करू शकता. इथे जो व्हीचा नेक आहे त्याच्यावरती जी आपल्या ब्लाऊजच्या स्लीवची डिझाईन आहे त्याच्यावरती हे करून एक पिन मारून घेते म्हणजे कपडा हलणार नाही. आणि आपण आता इथून स्टार्ट करूया शिलाई मारायला. आता इथून मधून जरी सेंटरपासून तुम्ही घेतलात तरीसुद्धा ठीक आहे. तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं तुम्ही करू शकता.
तुम्ही बघू शकता इथे त्याच्यावरती आपण दाब शिलाई मारून घ्यायची. स्लीव्स खूप बनवून सुंदर रेडी झालेली आहे. आता इथे आपल्याला एक बो लावायचं आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा मी स्लीव्सला पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे एक छोटासा बो बनवून लावायचा आहे, तर मी तो तुम्हाला रेडी करून दाखवते. जास्त पण मोठा नाही घ्यायचा, एकदम जेवढं स्मॉल होईल तेवढा हे घ्या. मी पलटी करून घेणार आहे. कोणी काढून घेतो मी. आता ज्या साईडून ओपन आहे त्या साईडला आपण ह्याला पॅक करून घेऊया. पॅक करून घेतलेलं आहे. आता इथं मध्ये आपल्याला सेंटर काढून घेऊया. चॉकनी मार्क केलं त्याला आणि इथे आपल्याला प्लेट्स टाकायचे. जसं आपण बो नॉर्मल बनवतो त्याच्या अकॉर्डिंगच प्लेट टाकायचे आणि त्याला आपण शिलाई मारून घेऊया. हा बघा छोटासा आणि खूप सुंदर असा बो मी रेडी केलेला आहे. हे बघा आता आपण ह्याला हात शिलाईच्या सुईने अटॅच करून घ्यायचं आहे, कारण तो मशनीवरती नाही होणार. ते बरोबर सेंटरला लावून आपण त्याला अटॅच करून घेणार आहोत. दोन्ही साईडला पण मी अटॅच करून घेतो बोला.
ह्याच्यावरती तुम्ही हवं तर मोती लावू शकता, खूप सुंदर वाटेल. आणि तुम्हाला माझी आता ही आपली बोची डिझाईन रेडी झालेली आहे, तर तुम्ही स्लीवची डिझाईन रेडी झालेली, तर तुम्हाला माझी स्लीवची डिझाईन कशी वाटली? ही स्लीव्स वेअर केल्यानंतर खूप छान वाटते. मी ह्याचा पिक माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आणि खूप छान अशी स्लीव डिझाईन बनवून रेडी झालेली आहे. तर तुम्हाला माझी स्लीवची डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असे जर नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.